भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरातील शिरोली दुमाला इथं झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांचा हा दौरा आहे। हा गुन्हा ज्या ठिकाणी दाखल आहे त्या हातकणंगले पोलीस स्टेशनला सुरुवातीला ते भेट देणार आहेत आणि पोलिसांनी या संदर्भात आतापर्यंत दाखल केलेला गुन्हा आणि केलेली कारवाई या संदर्भातली माहिती आहे ते घेणार आहेत। त्यांना आपण बघू शकतो की हातकणंगले पोलीस ठाण्याबाहेर या सगळ्याच घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आज किरीट सोमय्या या ठिकाणी येतील, त्याचबरोबर तपासाच्या प्रगतीचा देखील आढावा आहे ते घेणार आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्यानंतर ते शिरोली गावात देखील भेट देणार आहेत आणि त्या ठिकाणी देखील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांच्यासोबत देखील या सगळ्याच एकूण विषयांसंदर्भात चर्चा आहे ते करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच शिरोली इथं झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आज होणारा किरीट सोमय्या यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। किरीट सोमय्या या ठिकाणी नेमकं काय भूमिका मांडणार, पोलिसांशी नेमकी काय चर्चा करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आपण बघतो या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।